श्री मार्कंडे महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक झाली। यावेळी मिरवणूक मार्गावरील सर्व अडथळे तातडीने दूर करण्याचे आदेश महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले। राज्याचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनी यांच्या रथोत्सवानिमित्त शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरी सुविधा, सुरक्षा व्यवस्था व मिरवणूक मार्गावरील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी महापौर श्री विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात बैठक संपन्न झाली। या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता नीलकंठ मठपती, पद्मशाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, उपाध्यक्ष महांकाल येल्दी, सरचिटणीस संतोष सोमा, सहचिटणीस राज महेंद्र कमटम, रमेश कैरमकोंडा, युवक संघटनेचे अध्यक्ष हेमंत कुमार साका, मुख्य अग्निशमन अधिकारी राकेश साळुंखे, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी यांच्यासह महापालिकेचे विभागीय अधिकारी उपस्थित होते। पद्मशाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी मिरवणूक माहिती देत मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे, अडथळे दूर करणे, झाडांच्या फांद्या छाटणे, ड्रेनेजची कामे तसेच विद्युत व अग्निशमन विभागाच्या आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली। या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असल्याने मार्ग सुरक्षित व अडथळामुक्त ठेवण्याच्या दृष्टीने रस्ते, विद्युत व्यवस्था, स्वच्छता, ड्रेनेज व अग्निशमन व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला। महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। मिरवणूक मार्गामध्ये कुठली दुरावस्था होऊ नये या ठिकाणी लक्ष देऊन जे जे काही अडथळे मिरवणुकी मार्गामध्ये आहेत त्यात रस्ते दुरुस्ती असतील, लाईटची व्यवस्था असेल, स्वच्छतेचा विषय असेल व प्रत्येक ठिकाणी जे काही अडथळे असतील ते दूर करून या ठिकाणी मार्ग मोकळा करून द्यावे असे या ठिकाणी या मीटिंगमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि निश्चित महानगरपालिकेच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी जे काही अडचणी असतील, जे काही समस्या असतील हे आम्ही दूर करू या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि तसे आदेश आता या सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। आणि सोलापूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जवळपास 2 ते 3 लाख लोक त्या ठिकाणी जमा होतात। दिवसभरात त्या ठिकाणी मार्कंडे महामुनीचे दर्शन घेतात आणि मग नंतर मिरवणुकीला प्रारंभ होतो। या ठिकाणी निश्चित सांगू इच्छितो की कुठलीही दुरावस्था या ठिकाणी महापालिकेच्या वतीने होणार नाही। आम्ही जातीने लक्ष घालू आणि या ठिकाणी जे काही समस्या असेल ते आम्ही या ठिकाणी सोडवू असे या ठिकाणी मीटिंगमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले। सभागृह नेते नरेंद्र काळे आणि शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर यांनीही रथोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी महापालिका प्रशासन, पद्मशाली समाजाच्या संस्था व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे व्यक्त केले।